आम्ही बनवालो खेकड्याची आमटी. खेकडे निवडून त्याची आमटी कशी करतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाबा काल रात्री गेलेले खेकडे पकडायला आणि खेकडे जास्तीत जास्त रात्रीच बाहेर पडतात, त्याच्यामुळे रात्रीच जावं लागते आणि हे एवढे खेकडे पकडून आणले. खरं तर हे निवडताना कसं तरच वाटत असलं, पण खेकड्याची आमटी सगळ्यात पौष्टिक समजली जाते. खेकडा दिसायला एवढा छोटासाच दिसतो, पण त्याच्यातून आता कितीतरी पार्ट वेगळे वेगळे करतात बघा. जेवढा आपल्याला पाहिजे आहे त्याच्यातला तेवढाच पार्ट तुम्ही घेत आहेत आणि बाकीचे सगळं साईडला काढून काढून ठेवत आहेत. एवढं व्यवस्थित त्याला नीट करून मग त्याची आमटी करावी लागते. व्यवस्थित त्याला धुवून घेतात आणि हे बुट्टीमध्ये काय नांग त्याला आपण सगळ्यात जास्त भीतो. असं निवडायला जणू की एखादी भाजीच निवडायलात. आता सगळ्यात खेकड्याचा इंटरेस्टिंग पार्ट काढणार आहेत बघा. काय असेल तर खेकड्याचा मेंदू सगळ्यात पौष्टिक असतं असं म्हणतात. खेकड्याचा मेंदू त्याला कसं बनवायचं ते तुम्हाला मी सगळ्यात शेवटला दाखवते. जरा जवळ झूम करून बघूया. हे बघा खेकड्याची नांग पाणी जेवण असल्यामुळे कसं मिळाल्यावर कसं. तुम्हाला मी आता आमटीला काय काय मसाला घालणार आहे ते दाखवते. तर जिरं, तीळ, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडं पाणी घालून. आणि बघा कसं चेचून घाले त्याची नांग बारीक चेचून घ्यायचं, नंतर मग ते धुवून घ्यायचं. धुवून घेतलेलं बाबांनी आणि त्याचं पाणी काढायला, ज्याची आता आपण आमटी करणार आहोत. जे आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेले आहेत नांग ते व्यवस्थित धुवून त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि त्याचीच आता आपल्याला आमटी करायची आहे. पाणी कुठं आहे खेकड्याचं? काय एवढंच वरचं वरचं होता की खालचं सगळं घराच्या झाडात ते अजून चेचणार नाही त्याला. एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्यात लसणाची फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यातच आपण घरगुती आपला मसाला चटणी घातलेली आहे आणि त्याच्यात हे पाणी ओतलेलं आहे जे आपण आता काढलेलं आहे. एवढीच होती आमटीची रेसिपी, निवडायलाच वेळ लागला. आणि जो मी मसाला सांगितलेला खोबरं, तीळ, जिरं, कोथिंबीर त्याचं हे वाटण हलवायचं. सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट मी तुम्हाला सांगायला, खेकड्याचा मेंदू तो कसा बनवायचा बघा. खेकडा तर एवढा एवढा मेंदू एवढा भला आहे. जरासं चटणी मीठ टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं. असेच व्हिडिओ बघ.